छत्रपती संभाजीनगरच्या बेगमपुरा भागात पैसे वाटपाच्या संशयावरनं अनोखा गोंधळ पाहायला मिळालाय। उमेदवारांना पैसे वाटपासाठी बनवलेली यादी समोर आली। संतापलेल्या तरुणांनी फोटोतला फरशी पाहूनच संबंधित व्यक्तीचं घर शोधून काढलं आणि त्याला जाब विचारला। इतकंच नाही तर तरुणांनी त्या मिळालेल्या यादीचे चक्क बॅनर लावलेत आणि आपला संताप, आपली खदखद व्यक्त केली। हा प्रकार सध्या शहरामध्ये चर्चेचा ठरलेला आहे। संभाजीनगरवासियांची बातचीत केली आहे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। पाहूया काय नेमकं हे झालेलं आहे सांगा बरं। सर आम्हाला माहिती नाही काही आमच्या विरोधात हे नाव लिहिलेलं आहे। आम्हाला माहितीच नाही काय लिहिलं काय नाही ते, आणि आम्ही मतदान कोणालाच करू शकत नाही सर। आम्ही कधी पैसे खात नाही आणि खाऊ शकत नाही म्हणे सर। हे प्रकार जे झाले नाही, कारण हे कॅन्डिडेटकडे लिस्ट गेलेली आहे आणि ते म्हणताय म्हणजे पैसे वगैरे मागितले लोकांनी, तर आमच्या समाजाच्या नावाने मागितले, कार समाजाच्या नावाने लोकांनी पैसे मागितले, तर आम्ही कोणाला मतदान करणार नाही आम्ही ठरवलं। कारण की ज्या लोकांनी पैसे घेतले असेल त्यांचं मग ते बघतील काय करायचं। आम्हाला तर विरोध आहे या गोष्टीचा। ही यादी आहे ना, आम्हाला माहिती पडलं का ते जे उभे राहिलेले कॅन्डिडेट त्यांना दिली गेलेली आमच्या गल्लीच्या लोकांनीच, तर ते पैसे ते आमच्या नावाने ते दुसरे खाऊ लागले। तयार करणारा व्यक्ती मान्य केला का? आणि जे उमेदवार पैसे देण्यासाठी यादी त्यांनी मान्य नाही केलं। मान्य नाही केलं लागले, त्यांना कोणी तयार पैसे लागले ना, त्यांना पैसे आमच्याच गल्लीचे आहे, पण ते समोर येऊन लागले ना, ते शिव्या देते ना आम्ही नाव घेतलं तर। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर।